नमस्कार. आज संघटनात्मक वर्तन, आंतरव्यक्तिक सराव प्रक्रिया या आपल्या भागामध्ये संप्रेषणावर आपण थोडी चर्चा करणार आहोत. संप्रेषणाबद्दलचा हा भाग 2 आहे आणि ही आपली शृंखला आंतरव्यक्तिक स्तरावरील प्रक्रिया मध्ये संघटनात्मक वर्तनाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा ब्लॉक 3 याच्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. म्हणजे आपण जर ही पुस्तिका बघितली असेल BPCC 112 या विषयाची, ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे संघटनात्मक वर्तनावरची, तर ती आहे आंतरव्यक्तिक स्तरावरील प्रक्रिया आणि त्याच्याला धडा 7 कम्युनिकेशन हा आज आपण थोडा अभ्यास करणार आहोत. आता यातला भाग 2 आहे, म्हणजे आधीच्या भागामध्ये आपण काही थोडा भाग याचा आधीच चर्चा त्याच्याबद्दलची आपण केलेली आहे. बघूया आपण आधी काय चर्चा केली होती आणि आता ह्या भागात आपण कुठल्या प्रकारच्या संप्रेषणाबद्दल किंवा संप्रेषणाच्या कुठल्या भागांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर ही जी आपण पुस्तिका म्हणतो आहोत ही आहे पुस्तिका नंबर 3 आणि त्यामध्ये सगळ्याच आंतरव्यक्तिक स्तरावरील प्रक्रिया यांचा समावेश होतो आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन म्हणतो किंवा पॉवर अँड पॉलिटिक्स म्हणजे सत्ता आणि राजकारण म्हणतो, लीडरशिप म्हणजे नेतृत्वाबद्दल आपण चर्चा करतो, किंवा कार्यालयीन संस्कृती म्हणजे ऑर्गनायझेशनल कल्चर याच्याबद्दल आपण चर्चा करतो. या सगळ्या विषयांच्या विस्तृत चर्चेबद्दल आपण निश्चितच या पुस्तिका नंबर 3 याचा इथे विशेष उल्लेख करू शकतो. आता ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्या कार्यालयासाठी किंवा कार्यालयीन विस्तारासाठी, तसंच कार्यालयीन वृद्धीसाठी किंवा आपण असं म्हणतो की संघटनेच्या विकासासाठी या अतिशय उपयुक्त अशा या प्रक्रिया आहेत. आणि जितकं संप्रेषण चांगलं तितकं नेतृत्व हे चांगलं असं आपण नक्कीच बघतो. खूप ठिकाणी आपण असं बघतो की नेतृत्व हे धडाडीचं असतं आणि त्यामध्ये संप्रेषणाचा भाग किंवा संप्रेषणाचा हात फार मोठा असतो. आता कार्यालयीन संस्कृतीचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपण परत याबद्दल बोलूच, परंतु काही अनऑफिशियल ज्याला म्हणतात किंवा अगदी इनफॉर्मल ज्याला म्हणतात की अगदी अतिशय पटकन घडून गेलेलं असं जे संप्रेषण असतं, नकळत आपण काही माहिती इतर लोकांना देत असतो, अशा प्रकारच्या कार्यालयीन संप्रेषणाबद्दल आज आपण नक्की चर्चा इथे थोडी करणार आहोत. आता जेव्हा आपण याबद्दलचा विचार करतोय तेव्हा तुमच्या लक्षात आलंच असेल की या सगळ्याच प्रक्रिया अतिशय महत्वाच्या, अतिशय ठाम अशा आहेत आणि प्रत्येक याबद्दल जर तुम्ही बघितलं तर पुस्तकं आपल्या लायब्ररीत ही निश्चितच आपल्याला सापडतील. म्हणजे संप्रेषणाबद्दल निव्वळ आपल्या पुस्तिकेतच नव्हे तर जर तुम्ही जास्त आंतरजालामध्ये थोडासा जास्त खोलवर जाऊन अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की संप्रेषण या विषयावर वेगवेगळ्या आपल्या संशोधकांनी अतिशय छान मतं, अति सुंदर व्हिडिओज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता संप्रेषणाबद्दल बोलताना खरं म्हणजे संप्रेषणाची ही प्रक्रिया एका पद्धतीने किंवा एका माणसाने बोलून अशी होणारीच नाहीये. त्यामध्ये तुमचा सहभाग हा अपेक्षित आहेच. आणि मला नक्की माहिती आहे, मला नक्की खात्री आहे की आपले सगळे इग्नोचे विद्यार्थी या संप्रेषणाच्या अभ्यासामध्ये निव्वळ त्या अभ्यासापुरता न ठेवता आपल्या रोजच्या किंवा दैनंदिन आयुष्यामध्येही या सगळ्या गोष्टींचा निश्चित उपयोग करतील, कारण त्याचा त्यांना खूपच फायदा हा होणार आहे. तर संप्रेषणाबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा ह्या आपल्या धड्यात म्हणजे धडा 7 जो आहे आपला संप्रेषण भाग 2 जो आहे त्यामध्ये आपण जेव्हा बोलतो आहोत त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की संप्रेषणाची व्याख्या आहे, संकल्पना आहे, याच्याबद्दल आपण आधीच्या भागात चर्चा केली आहे. जर तुमचा काही तो भाग जर आपला विसरून गेला असेल बघायचा तर निश्चित बघा. आपल्या आधीच्या संप्रेषणाच्या संकल्पना आणि व्याख्येच्या भागांमध्ये आपल्याला या सगळ्या व्याख्या, स्वरूप, प्रकार, संप्रेषणाची व्याप्ती, त्याचं महत्व आणि मुख्य म्हणजे संप्रेषणाचं जे कार्य आहे त्याच्याबद्दलची अधिक चर्चा आणि त्याबद्दलची उदाहरणं तुम्हाला इथे निश्चित बघायला मिळतील. आता आजच्या या भागामध्ये थोडासा जास्त खोलात जाऊन विचार आपण करणार आहोत आणि हा विचार जो आहे तो मुख्यत्वे करून अतिशय सुयोग्य आणि प्रभावी संप्रेषण होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल याबद्दलचा. त्याचबरोबर कार्यालयीन संप्रेषणाबद्दलची जी पद्धत आहे किंवा एखाद्या संघटनेमध्ये संप्रेषणाचं काय महत्व आहे, कशा पद्धतीचं संप्रेषण एका मोठ्या संघटनेमध्ये होत असतं, होऊ शकतं आणि त्याच्यामुळे उद्भवणारे जे घटक आहेत त्याच्याबद्दल आज आपण इथे निश्चित करूया.
आणि म्हणून संप्रेषणाची जी जाळी आहे किंवा संप्रेषणाचं जे जाळं आहे त्याबद्दल जेव्हा आपण इथे विचार करतो त्याबद्दल तेव्हा आपल्याला हे निश्चित बघावं लागतं की कार्यालयीन संप्रेषणाबद्दल आपल्याला हा जास्त विचार करावा अशी ती अपेक्षा आहे. संप्रेषणाचे जे विविध अडथळे आहेत किंवा त्याच्याबद्दल समस्या ज्या उद्भवत आहेत त्याच्याबद्दल आपल्याला इथे आज चर्चा ही निश्चित करावी लागेल. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. जेव्हा आपण म्हणतो की संप्रेषण आहे किंवा संप्रेषण संवाद साधायचा आपल्याला आहे, आपल्याला काही माहितीची देवाणघेवाण करायची आहे, तर जेव्हा संप्रेषणाचा हा भाग आपण बघतो तेव्हा संप्रेषण हे अतिशय परिणामकारक होण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे प्रयत्न हे प्रत्येक संस्था घेत असते, प्रत्येक संघटन घेत असतो. कारण संप्रेषण हा आपल्याला म्हणता येईल की व्यवसायाचा आत्मा असतो. आता संप्रेषण जेव्हा व्यवसायाचा आत्मा असं मी म्हणते त्यावेळी आपल्याला हे निश्चित बघावं लागेल की संप्रेषणामध्ये किंवा कार्यालयीन संप्रेषणामध्ये आपल्याला विदिन म्हणजे कार्यालयातील संप्रेषण किंवा कार्यालयीन भागांमधील विविध विभाग असतात कार्यालयामध्ये त्यांच्यामधलं संप्रेषण असतं किंवा वेगवेगळे ग्राहक असतात किंवा ग्राहक सप्लायर्स ज्याला म्हणता येईल किंवा पुरवठादार जे असतात त्यांच्याबद्दल आपल्याला इथे बोलता येईल. आणि या सगळ्यांना विशिष्ट माहिती पुरवणं हे फार मोठं काम हे कार्यालयीन संप्रेषणामध्ये हे अध्यारूत असतं. आता ज्यावेळी आपण माहितीची देवाणघेवाण म्हणतो तेव्हा ती माहिती पहिल्यांदा तर आपल्याला संपादन करावी लागते, त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ज्या पद्धतीची माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीची माहिती एकमेकांना पोहोचवणं आणि गरजेची माहिती वेळेवर देणं हे सगळ्यात महत्वाचं संप्रेषणाचं काम आपल्याला कार्यालयामध्ये हे रोज आणि प्रत्येक क्षणी दिसत असतं. म्हणजे कुठल्याही व्यावसायिक संस्थेचं यश हे कर्मचारी वर्गाच्या निव्वळ कामावर नव्हे तर संप्रेषणावरच्या प्रभुत्वावर हे अवलंबून असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता हे काम करताना संवाद साधायचा आहे, संवाद कोणाशी साधायचा तर निव्वळ कर्मचाऱ्यांशी नाही तर आपल्या व्यवस्थापनाशीही साधायचा आहे, ग्राहकांशी साधायचा आहे आणि इतर आपले जे वेगवेगळे अधिकारी आहेत किंवा इतर कर्मचारी आहेत त्यांच्याशीही साधायचा आहे. म्हणजे सर्वांशी काम करताना हा संवाद हा साधावाच लागतो आणि तो अतिशय प्रभावीरित्या पूर्ण व्हावा अशी ही अपेक्षा संघटनेमध्ये असते. जर तो भाग प्रभावीपणे पूर्ण केला गेला तरच गुणवत्तापूर्ण काम हे आपल्याला इथे बघता येतं. आता दुसरा भाग जो असतो कार्यालयीन संप्रेषणाचा तिथे संघटना हीच एक संप्रेषण असं म्हणून काम करत असते. आता बघा ही थोडीशी वेगळी कल्पना आहे. ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे संघटनात्मक वर्तनाच्या पुस्तकांमध्ये हा भाग अतिशय खोलवररित्या हा दिसून येतो अभ्यास केलेला. त्याचप्रमाणे मार्केटिंग म्हणजे विपणनामध्येही संप्रेषणाचा जो भाग येतो त्यामध्ये या भागाची जास्त चर्चा केलेली आपल्याला आढळते. म्हणजे हा एक अवघड थोडासा भाग आहे परंतु थोडं लक्ष दिलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल. एक अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करते, बघूया जमतंय का. म्हणजे आपली प्रतिमा किंवा एखाद्या संस्थेची जी प्रतिमा संस्थेला अपेक्षित असलेली प्रतिमा ग्राहकांच्या मनात निर्माण करण्यासाठी किंवा इतर वित्तीय सहकाऱ्यांच्या किंवा पुरवठादारांच्या मनात निर्माण करण्यासाठी ज्या माहितीचे दळणवळण केलं जातं त्याला ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन म्हणजेच संघटनात्मक असे हे संप्रेषण असतं. म्हणजे एखादी संस्था जर स्वतःला अतिशय प्रीमियम क्वालिटी किंवा अतिशय उच्च दर्जाची गुणवत्ता देणारी संस्था समजत असेल तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शाब्दिक अशाब्दिक संप्रेषणामध्ये ही गोष्ट दिसून आली पाहिजे किंवा झळकली पाहिजे असं आपल्याला इथे म्हणता येईल. आणि त्यासाठी तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या विमान कंपन्या किंवा वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये तुम्हाला एका विशिष्ट प्रकारची अतिशय ऑफिशियल अतिशय ज्याला म्हणता येईल की व्यावहारिक अशा पद्धतीचे वर्तन शैली किंवा वर्तन पद्धती संप्रेषण पद्धती आपल्याला कर्मचाऱ्यांची दिसून येते. अर्थात ही एका दिवसात किंवा त्या कर्मचाऱ्यांना ही आपोआपच अवगत असते का तर मुळीच नाही. त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचं एक विशिष्ट मार्गदर्शन हे संस्थात्मक अभ्यासामध्ये किंवा कार्यालयीन अभ्यासामध्ये आपल्याला करावं लागतं आणि कार्यालयाने किंवा संघटनेने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे या संप्रेषणाचा भाग आपल्याला पूर्ण करावा लागतो. आता या सगळ्याचं जे एक सार म्हणता येईल आपल्याला की कार्यालयीन संप्रेषणाचा थोडासा जास्त अभ्यास संघटनात्मक वर्तनाच्या अभ्यासामध्ये अपेक्षित आहे. म्हणजेच आता जर ह्या स्लाइडवरचा आपल्याला एक
मुख्य मुद्दा जर घ्यायचा असेल तर जर संप्रेषणामध्ये त्रुटी राहिल्या तर आपलं काम हे बिघडू शकतं आणि आपल्या कामाचा दर्जा जर सुधारला नाही किंवा तो निकृष्ट झाला तर मात्र आपल्या भविष्यामध्ये निश्चितच ते अडचणीचं ठरू शकतं असं आपल्याला म्हणता येईल. चला तर मग पुढे जाऊया. तर तुम्ही पुढची स्लाइड बघितली तर ही स्लाइड आपण मागच्या वेळी पण बघितली होती पहिल्या भागामध्ये आणि ही आहे प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच उभयमार्गी संप्रेषणाची प्रक्रिया. म्हणजेच जो संदेश आहे किंवा जी माहिती आपल्याला एकमेकांना द्यायची आहे त्यामध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष सहभाग हा वेगवेगळ्या गोष्टीचा म्हणतो किंवा वेगवेगळ्या भागांचा म्हणतो जिथे आपण प्रेषक आणि ग्राहक करता अशा दोन पद्धतींचा इथे आपण उल्लेख करता येईल. प्रेषक संदेश आणि निश्चितच ग्रहण करता म्हणजे सेंडर चॅनल आणि रिसिव्हर. तर या सगळ्या भागांमध्ये आपण जेव्हा याचा विचार करतोय हे चित्र आहे आपल्या पुस्तिकेमधलंच. निश्चितच ज्या लोकांनी पुस्तिका वाचायला सुरुवात केलेली आहे त्यांना हे समजून येईल की एक छोटशी प्रक्रियेचं आपला एक डायग्राम म्हणता येईल किंवा एक चित्र स्वरूपी त्याचं वर्णन असं म्हणता येईल. म्हणजे जर हा मेसेज किंवा जर हा प्रकारचा संदेश हा पूर्णपणे जर ग्रहणकर्त्यापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचला नाही तर गैरसमज हा अगदी शक्य असतो, चुकीचा अर्थ काढला जातो आणि जर आपल्या सांस्कृतिक गृहीतकांमार्फत जर आपण काही गोष्टी डोक्यात उगीच घेतल्या तर निश्चितच असं होईल की एक संदेश हा प्रेक्षकाला द्यायचा आहे परंतु तो ग्रहणकर्त्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. तर ह्या सगळ्यासाठी आज आपल्याला त्याच्याबद्दलचा जास्त विचार करायचा आहे. या गोष्टी आपण मागच्या वेळी बघितल्या होत्या की प्रेक्षक कशा पद्धतीने शब्द उच्चारतोय, त्यांचा क्रम काय आहे, आवाजाचा पोत काय आहे, किती गतीने तो वेगवेगळे शब्द हे उच्चारतो आहे, या सगळ्यावर तसंच प्रसंकेतन म्हणजे एन्कोडिंग डिकोडिंगच्या भाषेत आपण म्हणतोय की सांकेतिक भाषेमध्ये त्याचं रूपांतरण करून तो परत एकदा स्वतःच्या अर्थबोधानुसार समजून घेऊन ग्रहण करता त्याचा अर्थ हा समजून घेत असतो. आणि म्हणूनच ही अतिशय थोडीशी क्लिष्ट असं म्हणता येईल किंवा थोडीशी अवघड अशी समजून घेण्याची प्रक्रिया आहे. तर आपण थोडं पुढे जाऊया. यामध्ये आपण संप्रेषणाचे प्रकारही मागच्या वेळी बघितले होते. संप्रेषणाच्या प्रकारांमध्ये शाब्दिक आणि अशाब्दिक असे निश्चितच दोन प्रकार आपण अभ्यासले होते. आता यामध्ये जेव्हा शाब्दिक आणि अशाब्दिक प्रकार म्हणतोय तेव्हा शाब्दिक म्हणजे तोंडी असू दे किंवा लेखी असू दे पण शब्दांमध्ये व्यक्त केलेले असं इथे आपल्याला म्हणता येईल. पुढच्या स्लाइडमध्ये आपण शाब्दिक संप्रेषणाचा खोलवर विचार हा करणारच आहोत. जर दुसरा भाग बघितला तर तो आहे अशाब्दिक संप्रेषणाचा. अशाब्दिक संप्रेषणामध्ये शारीरिक बोली, खुणा, हावभाव या सगळ्यांचा हा समावेश होत असतो. म्हणजेच बॉडी जेस्चर्स आणि साइन्स अँड सिम्बॉल्स. आता या सगळ्यांचा जेव्हा आपण असे विचार करतो तेव्हा आपल्याला असं म्हणावं लागेल की जेस्चर, पोस्चर अँड फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजेच आपला शारीरिक देहबोली किंवा शारीरिक बोली म्हणता येईल किंवा आपल्या शरीराच्या विशिष्ट हालचाली आणि आपल्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भावना प्रकट करण्याच्या पद्धती यांच्यावर आपलं अशाब्दिक संप्रेषण हे निश्चितच अवलंबून असतं. आता हे चित्र आपण मागच्या वेळी अभ्यास केलेलं होतं. याच्या पुढे जाऊया. आता याच्या दुसऱ्या भागामध्ये किंवा याच्यावर थोडेसे खोलवर अभ्यास जेव्हा आपण करतोय तेव्हा आपल्याला असं निश्चित लक्षात येईल की शाब्दिक संप्रेषणाचा जो भाग आहे. आता जेव्हा शाब्दिक संप्रेषण म्हणतो तेव्हा एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यावर काय ते की वर्ड्स दॅट वी चूज असं आपल्याला म्हणता येते जेव्हा आपण शाब्दिक संप्रेषण म्हणतो. म्हणजेच आपण वापरत असलेले शब्द इथे फार मोठे किंवा महत्वाचे ठरतात. आता जेव्हा व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे शाब्दिक संप्रेषण असं म्हणतोय तेव्हा आपण शब्दांवर भर देतो. मात्र काही ठिकाणी पॅराव्हर्बल असाही उल्लेख आपल्याला आढळतो. खास करून एनसीईआरटीची जर पुस्तक आपण कम्युनिकेशनची बघितली तर तिथे आपल्याला पॅराव्हर्बल म्हणजेच आपण निवडलेले शब्द आपण कसे उच्चारतो, किती गतीने उच्चारतो, कसे त्याचा बोलतो किंवा कसं त्याचं उच्चारण करतो या सगळ्यावर पॅराव्हर्बल हा भाग अवलंबून असतो.
तिसरा जो आहे तो आता आपण बघितला की नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक असं संप्रेषणाचा भाग. तर आता आपण बोलूया शाब्दिक संप्रेषणाबद्दल. जर तुम्ही या चित्रात बघत असाल तर शाब्दिक संप्रेषण हे आपल्याला एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जाताना इथे चित्रामध्ये निश्चित दिसत असेल. आता यामध्ये आपण असं समजून घेऊया की ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, एका प्रेषकाकडून ही ग्रहणकर्त्यापर्यंत पोहोचतीये आणि त्याच्यासाठी शब्द हे फार मोठे किंवा महत्वपूर्ण किंवा अतिशय पॉवरफुल असं म्हणता येईल, एक फार मोठं माध्यम इथे आपल्याला दिसून येते. आता यामध्ये आपण सर्वजण हे किंवा मनुष्य प्राणी हा सामाजिक सजीव असल्यामुळे आपल्याला भाषा ही अतिशय उत्तम स्वरूपात किंवा अतिशय उत्कृष्ट रीतीने ही उपयोगी पडते आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणूनच आपल्याला इथे म्हणता येईल की एखाद्या गोष्टीचा सामान्य अर्थ, तिची संकल्पना किंवा एखाद्या पदार्थाची किंवा एखाद्या गोष्टीची कृती या संदर्भाची माहिती जी आपण एकमेकांना देत असतो त्याला शाब्दिक संप्रेषण असं म्हणतात. संदेश वहन करण्यासाठी वापरलेले शब्द म्हणजे शाब्दिक संप्रेषण असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. आता या प्रक्रियेमध्ये किंवा या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की दोन्ही पक्ष म्हणजे प्रेषक आणि ग्रहणकर्ता या दोघांनाही अतिशय समान आणि योग्य आणि एकसारखं स्थान इथे आपल्याला दिसून येतं. म्हणजे कोणी एक मोठा आणि कोणी एक लहान एक मार्गी संप्रेषण असा हा भाग नाही, तर दोन्ही पक्षांना इथे समान स्थान आणि समान आदर हा दिला गेलाच पाहिजे. म्हणजे इथली प्रत्येक व्यक्ती ही यथायोग्य आदरास पात्र असते असं आपण इथे म्हणतो. आता यामध्ये प्रश्न कधी पडतो की जर काही सामाजिक चालीरीती असतील किंवा पद्धती असतील किंवा एखाद्या व्यक्तीची आयुष्य जगण्याची वेगळ्या पद्धतीची पद्धत असेल किंवा वेगळ्या प्रकाराने तो आपल्या भावना व्यक्त करत असेल, तर याबद्दलचे जर शाब्दिक शेरे इतरांनी मारले तर ती व्यक्ती निश्चित दुखावली जाते आणि त्याचे परिणाम हे अप्रिय होताना आपल्याला दिसतात. तर ह्या अशा पद्धतीचं जर शाब्दिक संप्रेषण झालं तर निश्चितच ते नकारात्मक असं ठरू शकतं. आता या पुढचा जो भाग आहे तो आहे अशाब्दिक संप्रेषणाचा. आता अशाब्दिक संप्रेषण म्हणजे नेमकं काय, तर अशाब्दिक संप्रेषणात आपण म्हटलं की शारीरिक बोली किंवा खुणा किंवा हावभाव हे महत्वाचे ठरतात. आता तुम्ही आठवून बघा की प्रत्येक वेळी आई बाबा आपल्याला जेव्हा काहीतरी गोष्ट करायला सांगतात तेव्हा फक्त शब्द वापरतात का हो, याबद्दलची एक छोटीशी गोष्ट आपण मागच्या भागातही बघितलेली आहे. म्हणजे फक्त तोंडावर बोट ठेवून आई मुलाला सांगू शकते की शांत राहा आणि त्या लेकालाही ते पटकन कळतं की आई आपल्याला सांगते की पाहुण्यांसमोर शांत बसायचं, नीट वागायचं, शाण्या मुलासारखं वागायचंय. म्हणजे शब्दांशिवाय आवाज न करता आईनी या संदेशाचं वहन हे बाळापर्यंत किंवा मुलापर्यंत हे दिलेलं आहे किंवा केलेलं आहे आणि त्या मुलांनीही त्याचं ग्रहण अतिशय पटकन आणि अतिशय सुयोग्यरित्या केलेलं आहे असं आपल्याला नक्की रोजच्या आयुष्यात दिसून येतं. आता ह्याची अनंत उदाहरणं तुम्ही दिवसभरात ही अनुभवतच असता, परंतु जर आपण असं बघितलं की नेमकं अशाब्दिक संप्रेषण कसं काय घडतं, तर त्यासाठी काही गोष्टी म्हणजे काही विशिष्ट गोष्टी आपल्याला महत्वाच्या म्हणून लक्षात घ्याव्याच लागतील. म्हणजे कसं, तर शब्दांशिवाय हे संप्रेषण आहे म्हणजे त्याच्यामध्ये आवाज हा अजिबात नाही. आता यामध्ये माणसाचं शरीर, माणसाचे चेहऱ्याचे वेगवेगळे भाग किंवा त्याचे वेगवेगळे हावभाव याचं निश्चितच मोठ्या प्रमाणावर योगदान असतं. आता यामध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपली चुळबुळ, नख कुरतडण्याची सवय किंवा पायावर पाय टाकून पाय हलवण्याची सवय किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला अशाब्दिक संप्रेषण हे निश्चित घडवून आणता येतं किंवा आपण घडवत असतो. कधी कधी ना तर भीतीदायक एखाद्या परिस्थितीत किंवा एखाद्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून न बघणं किंवा नजरेला नजर न मिळवणं हे सुद्धा अशाब्दिक संप्रेषणाचं फार मोठं उदाहरण हे ठरू शकतं. अर्थातच इथे कुठलाही राजकीय संदर्भ नाही हे लक्षात घ्या बरं का मित्रांनो. तर उभं राहण्याची ढब किंवा जोरात चालत जाण्याची पद्धत किंवा एखाद्या व्यक्तीला न भेटता मागच्या मागे पळून जाण्याची पद्धत या सगळ्यातून अशाब्दिक संप्रेषण हे निश्चितच घडत असतं.
म्हणजेच डोळे, नाक, हात, कान, पाय आणि पूर्ण शरीराची एका विशिष्ट पद्धतीने केलेली हालचाल हे अशाब्दिक संप्रेषणाचं फार मोठं उदाहरण इथे आपल्याला घेता येईल. आता हे तुम्ही जर चित्र बघू शकत असाल तर इथे एक NCERTच्या पुस्तकातून मी इथे एक चित्र आपल्यासाठी घेतलेलं आहे. अर्थातच त्यांचे चित्राचे हक्क हे त्यांच्यापाशीच आहेत. आपण फक्त इथे अभ्यासासाठी हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे नॉन व्हर्बल किंवा अशाब्दिक संप्रेषणामध्ये पोस्चर, जेस्चर, टच म्हणजे एक अतिशय चांगलं हस्तांदोलन हे आपल्याला एक चांगल्या संप्रेषणाचा भाग म्हणून इथे अभ्यासता येतो. एकमेकांमधलं अंतर बोलतानाच म्हणजे कार्यालयीन संबंधांमध्ये दोन कर्मचाऱ्यांच्या मधलं अंतर आपल्याला खूप गोष्टी सांगून जातं, हेही तितकंच महत्वाचं आहे. आय कॉन्टॅक्ट म्हणजे डोळ्यात नजरेला नजर मिळवणं ज्याला मराठी भाषेत म्हणता येईल, तर अशा पद्धतीचं संप्रेषण हे आपल्याला इथे निश्चित बघता येतं. आता जर आपण पुढे बघितलं तर आता हे चित्र मात्र आपल्या लाडक्या बालभारतींनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे आणि अतिशय सुंदर आपण इमोजी सुद्धा रोजच्या आयुष्यात वापरतो. म्हणजे बघा व्हॉट्सअपवर केलेला एक मेसेज हे सुद्धा एक फार सुंदर संप्रेषण असतं आणि त्यामध्ये जर तुम्ही इमोजी वापरत असाल तर ते अशाब्दिक संप्रेषणाचं निश्चितच इथे उदाहरण म्हणून आपण घेऊ शकतो. म्हणजे बघा डोळे, डोके, चेहरा, तोंड, हावभाव, स्पर्श, उभं राहण्याची पद्धत, चालण्याची पद्धत आणि ढब या बरोबरच इतर अनंत गोष्टी आपल्याला अशाब्दिक संप्रेषणाची उदाहरणं म्हणून निश्चित अभ्यासता येतील. म्हणजे बघा काही गोष्टी आपण एका प्रकारचं स्टेटस किंवा प्रतिष्ठा असं म्हणून डोक्यात घेत असतो. एखाद्या व्यक्तीने एखादा विशिष्ट पोशाख केला असेल आणि त्याबद्दल आपल्याला जर असं माहिती असेल की ओ हा पोशाख तर अतिशय प्राइसी किंवा एक्सपेन्सिव्ह किंवा अतिशय जास्त किमतीचा आहे, तर त्यामध्येही आपल्याला काही गोष्टी या न सांगता कळून येतात असं आपण म्हणतो. म्हणजे एखादी लक्झरी कार, अतिशय आनंददायक आरामदायक अशी सफर, या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी प्रतीके आपल्याला अशाब्दिक संप्रेषणाची उदाहरणं म्हणून निश्चित वापरता येतील. आता बघा आपण जेव्हा अगदी सोप्या छोट्या छोट्या गोष्टीतनं एकमेकांशी बोलत असतो, आवाज न करता हे बोलणे बरं का मित्रांनो, आणि यामध्येच खूप जास्त संदेश घडलेले असतात हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही सुरुवात केली त्याच्यावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर नॉन व्हर्बल किंवा ज्या पद्धतीने आपण न बोलता न आवाज करता एकमेकांशी संवाद साधू शकतो अशा पद्धतीच्या संप्रेषणावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल, कारण त्याचा भाग खूप मोठा आहे का किंवा त्याचा प्रभाव हा खूप मोठा असतोय. एखादा अतिशय प्रभावी वक्ता हा अशाब्दिक संप्रेषण खूप चांगल्या रीतीने करत असतो हे लक्षात घ्या. म्हणजे शाब्दिक संप्रेषण कमी, व्हॉइस कंट्रोल म्हणजे शब्दांच्या लयीचं जे शास्त्र आहे त्याचा भाग जास्त. आता हा भाग म्हणजे ज्याला वर्बल किंवा व्हॉइस कंट्रोल असं म्हणता येईल, तर हाही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे अशाब्दिक संप्रेषणाचाच भाग आहे. त्याचप्रमाणे एक्सप्रेशन्स किंवा आपल्या चेहऱ्याच्या हालचाली, आपल्या शरीराच्या हालचाली, काही पिक्चर्स म्हणजे चित्र, ही सुद्धा आपल्याला अशाब्दिक संप्रेषणामध्ये भाग घ्यावे लागतं त्याची. आणि निश्चितच 60% जास्त संप्रेषण हे अशाब्दिक चित्रमय रूपात किंवा फेशियल एक्सप्रेशन्सच्या रूपात हे आपल्याला निश्चित बघायला मिळतं. आता जर आपण हँड मुवमेंट्स म्हणजे हाताच्या हालचाली किंवा जेस्चर्स अशा किंवा बॉडी लँग्वेज किंवा शरीराची जी पद्धत असते किंवा काही शारीरिक स्पर्श असतात, हाताची घडी घालण्याची पद्धत असते, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल तर निश्चित एका विशिष्ट अभ्यासक्रमाचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागेल. निश्चितच आपली स्वतःची युनिव्हर्सिटी सुद्धा याबद्दलचे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला उपलब्ध करून देते. जरूर याबद्दलचा जास्त अभ्यास करा, कारण यशस्वी जीवनासाठी ना फक्त यशस्वी व्यवस्थापनासाठी नव्हे तर यशस्वी जीवनासाठी सुद्धा आपल्याला अशाब्दिक संप्रेषणाचा फार मोठा उपयोग हा होत असतो. म्हणजे स्माइलिंग असं छोटंसं मी म्हणते किंवा एक सुंदर स्मितहास्य जर तुम्ही रोज सकाळी
अगदी आपल्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा देत असाल तर निश्चितच तो तुमची दखल घ्यायला विसरणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या पद्धतीने त्या पूर्ण होत असतात. बोलायची गरज नसते, मात्र अशाब्दिक संप्रेषणामुळे दुसऱ्याबद्दलची काळजी, दुसऱ्याबद्दलचा हेवा, दुसऱ्याबद्दलची चीड, दुसऱ्याबद्दलचा राग या सगळ्या गोष्टीचं वहन, या सगळ्या गोष्टीची माहिती ही दुसऱ्या किंवा पलीकडच्या व्यक्तीला ही सहज होत असते, हे लक्षात घ्या. म्हणजेच एखाद्या योग्य किंवा मी म्हणेन सुयोग्य अचूक अशा हावभावामुळे आपल्याला शब्दांची गरज ही खूप कमी पडते असं इथे निश्चित म्हणता येईल. आता काही लोकांना अशी थोडीशी अडखळण्याची सवय असते, म्हणजे बोलता बोलता मध्येच असं पण म्हणतात किंवा कधी कधी अरे मी विसरलोच बरं का, अशा पद्धतीचा एक मोठा शांततेचा कालावधी जर आपल्या बोलण्यात येत असेल किंवा एखादा शब्द उच्चारताना आपण जास्त वेळ घेत असू तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला अशाब्दिक संप्रेषण झालेलं हे दिसून येतं. शब्द गाळणं, विसरणं माफ करा, किंवा काही गोष्टी नको असताना ह्या उच्चारलं जाणं, ह्यामध्येही आपल्याला अशाब्दिक संप्रेषण हे दिसून येतं. म्हणजे बघा, आपला आनंद, दुःख, राग, शोक किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचं सरप्राईज किंवा अचंबित होण्याची जी प्रक्रिया असते, भीती, या सगळ्या गोष्टी या अशाब्दिक संप्रेषणामुळे या दुसऱ्यापर्यंत किंवा ग्रहणकर्त्यापर्यंत सहज पोहोचू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघून स्मितहास्य करता तेव्हा त्या व्यक्तीला समजत असतं की ती व्यक्ती ही एखाद्या किंवा एक चांगला गोडवा हा तुमच्या आयुष्यात निर्माण करते आहे. आता जर पुढचा बघितला तर हा असं बॉडी पोस्चर किंवा शारीरिक हालचालींचा. आता हालचालींमध्ये जर आपण बघितलं तर शारीरिक हालचालींमुळे आपल्याला त्या व्यक्तीचा आत्मविश्वास हा निश्चित कळून येतो. म्हणजे जर बॉडी रिलॅक्स असेल किंवा शरीर हे अतिशय शिथिल असेल आणि व्यवस्थित सरळ रेषेत बसून व्यक्ती ही आपला वार्तालाप पूर्ण करत असेल तर निश्चितच त्या व्यक्तीचा आत्मविश्वास हा आपल्याला समजू शकतो. हँडशेक किंवा हस्तांदोलन करताना सुद्धा एक फर्म किंवा अतिशय दृढ असं हस्तांदोलन केलं तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोचायला निश्चितच उपयोग होतो. आता जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा उच्चारण कालावधी, जसं मी म्हटलं, किंवा शांततेचा कालावधी हा सुद्धा इथे निश्चितच लक्षात घ्यावा लागतो. यामध्ये आपण दोन व्यक्तींमधलं अंतर, तसंच डोळ्यांमधील किंवा नजरेला नजर मिळवणं, या सगळ्या गोष्टी या अभ्यासू शकतो. चला तर मग पुढचा भाग बघूया. पुढचा भाग आहे तो आहे संप्रेषण शैलीचा. आता प्रत्येक व्यक्ती ही वेगळ्या पद्धतीने संप्रेषण करत असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कम्युनिकेशनची जी स्टाईल असते ना ती नक्कीच वेगवेगळी असते. मी हाच विषय अशा पद्धतीने मांडली तर कदाचित दुसरा एखादा प्रोफेसर किंवा दुसरी एखादी शिक्षिका हाच विषय वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या गोष्टी किंवा वेगळे व्हिडिओज किंवा वेगळी चित्र दाखवून सुस्पष्ट करेल. म्हणजेच प्रत्येकाची संप्रेषण शैली ही वेगवेगळी असू शकते. पण असं होईल का की एकच व्यक्ती वेगवेगळ्या संप्रेषण शैलीचा वापर करत असते? निश्चितच. चला बघूया या सगळ्या 4 वेगवेगळ्या संप्रेषण शैल्या. पहिली जी आहे ती आहे स्पष्ट आणि थेट. बघा, म्हणजे खरंच असं म्हणतात की काही लोक खूप सुस्पष्ट बोलतात किंवा स्पष्ट आणि थेट डायरेक्ट बोलतात आणि त्यामुळे त्यांचे खूप जास्त वैरी असतात, असू शकतात. कारण जेव्हा बघा आपण एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला डायरेक्ट सांगतो, छे हा ड्रेस चांगला दिसत नाही तुझ्या, हा रंग पण तुला खुलून दिसत नाहीये, तेव्हा त्या व्यक्तीला वाईट वाटण्याची शक्यता खूप जास्त असते. पण तुमच्या मनात आलेले प्रामाणिक विचार हे थेट त्या व्यक्तीपर्यंत या शैलीमध्ये पोहोचत असतात. अर्थात ह्या प्रकारची संप्रेषण शैली आपण कुठे बरं वापरतो? जेव्हा आपल्या नात्यामध्ये किंवा ज्या संबंधांमध्ये एक जवळीक असते किंवा एक प्राथमिक गटामध्ये हे सगळेजण मेंबर्स किंवा आपल्याला म्हणता येईल की या प्राथमिक गटाचा हा भाग असतात. जसं कुटुंब आहे,
आपण आपल्या आई वडिलांशी बोलताना, आपल्या बहीण भावंडांशी बोलताना याचा विचार करत नाही बऱ्याचदा की त्यांना कसं वाटेल. आपण कितीतरी वेळा पटकन प्रतिक्रिया देतो आणि त्याच्यामुळे स्पष्ट आणि थेट असं हे संप्रेषण आपल्याला घरातल्या संप्रेषणामध्ये दिसून येऊ शकतं. आता असंच आपण आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये वागतो का? नाही. कधी कधी आपण स्पष्ट असतो, पण अप्रत्यक्षरित्या आपल्याला संदेशवहन किंवा संप्रेषण हे करावं लागतं. म्हणजे असं असं झालं होतं, मात्र ते त्या दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत झालं होतं असंही इथे म्हणलं जातं. आता तिसरा जो भाग आहे तो आहे छुपे आणि थेट. म्हणजे बघा कसं, आपल्याकडे एक म्हण आहे की लेकी बोले सुने लागे. म्हातारी आई घरातली जी असते ती आपल्या लेकीला ओरडते आणि सुनेला त्यातला मतीचा अर्थ कळावा अशी अपेक्षा असते. म्हणजे छुपे आणि थेट असं हे संप्रेषण इथे अपेक्षित असतं. आता जर चौथं बघितलं तर छुपे आणि अप्रत्यक्ष म्हणजे सगळ्यांबद्दल सामान्यपणे शेरेबाजी करणं, असं छुपे आणि अप्रत्यक्ष अशा ह्या संप्रेषण शैलीमध्ये आपल्याला वागलेलं किंवा बोललेलं दिसतं. म्हणजे जर आपल्याला म्हणायचं असेल एखाद्या व्यक्तीला, एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल आपल्याला जर काही शेरा मारायचा असेल तर आजकालची तरुण पिढी फारच बिघडली आहे असं बोलताना आपले वयस्कर निश्चितच आपल्याला दिसत असतात. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी, आता ही सुंदर चित्र आपल्याला बालभारतीने उपलब्ध करून दिलेली आहेत, या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या शैली वापरणं आणि तेही एकाच माणसाने वापरणं हे सुद्धा खूप सामान्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नोकर आणि मालक असलेल्या या व्यक्तींच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना जर आपण ते बघितल्या तर निश्चितच काही ठिकाणी एकच व्यक्ती स्पष्ट आणि थेट, काही ठिकाणी स्पष्ट आणि अप्रत्यक्ष, काही ठिकाणी छुपे आणि थेट किंवा छुपे आणि अप्रत्यक्ष असे संप्रेषण करण्यात यशस्वी होत असतो. आता ही मुलगी बघत असाल किंवा तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही याचा सहज अंदाज लावू शकाल की तिच्या भावना काय. इतकं हे गोड चित्र बालभारती आपल्याला देतं. मी खरंच त्यांना खूप धन्यवाद देते, कारण ह्या सगळ्या चित्रांमुळे मला माझा मुद्दा मांडणं हे सोपं जातं. आता जर तुम्ही या मुलीचं चित्र बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ही केल्ली फिरवणारी मुलगी अगदी आनंदात आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते आपल्याला म्हणता येईल की इतर आजूबाजूच्या लोकांपर्यंत सहज पोचतंय. आता प्रत्येकाला हे सहज शक्य असतं का हो? आणि प्रत्येक परिस्थितीत हे सहज शक्य असतं का हो? तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत असंच म्हणता येईल. काही व्यक्ती या अबोल असतात, त्यांना पटकन दुसऱ्याला आपल्या भावनांविषयी सांगणं हे अवघड पडतं किंवा त्यांना असं वाटतं की अरे बापरे, मी कसं सांगणार, माझ्या वडिलांशी मी कसं बोलणार. हे अशा पद्धतीच्या जर तुम्ही भावना आतल्या आत दाबून ठेवल्यात तर त्यामुळे संप्रेषणामध्ये अडथळा निर्माण होऊन आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नाहीत. आता दुसरा जो प्रकार इथे म्हणला आहे तो आहे अतितर्कनिष्ठ वक्ता. म्हणजे इथे आपली जी स्वतःची मतं आहेत ती अतिशय ठामपणे आणि नेमके आणि अचूक असा बोलणारा जर हा वक्ता असेल तर कधी कधी ह्या गोष्टी नियंत्रण किंवा विजय प्राप्त करण्यासाठी बोलल्या जातात किंवा संप्रेषित केल्या जातात असं आपल्याला इथे म्हणता येईल. काही लोक अबोल नसतात, पण ते कमी बोलून आपला व्यवस्थित मुद्दा मांडण्यात यशस्वी होतात. काही लोक कधी कधी दुसऱ्याचं न ऐकून घेता स्वतःच जास्त बोलतात. आता दुसऱ्याला ऐकून न घेण्याची जर वृत्ती असेल ना मित्रांनो, तर ती खूप अवघड पडते रोजच्या आयुष्यात, हे मी निश्चित सांगू शकेन. तुम्ही म्हणू शकाल की कदाचित हा माझा स्वानुभव आहे. जेव्हा आपण कधी कधी असुरक्षित स्वतःला समजत असतो किंवा कुठल्या तरी गोष्टीची भीती आपल्याला वाटत असते, तेव्हा आपण जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्याचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आपण ह्यावेळी निश्चितच नसतो. तर अशा पद्धतीचे जे बोलणारी लोक असतात ती निश्चितच या शैलीचा वापर करतात, जास्त बोलतात, नेहमीपेक्षा जोरात बोलतात, जास्त वेगाने बोलतात आणि खूप शब्द पटपट उच्चारतात. बाकीच्या लोकांना त्याचं ग्रहण होतं की नाही ह्याचा जरा कमीच विचार या लोकांच्या मनात असतो.
आता पुढचा जो भाग आहे तो विषयांतर करणारा वक्ता आहे. यामध्ये भरकटलेला विषय हा इथे बघितला जातो. म्हणजे काहीतरी मध्येच असंबद्ध बडबड या व्यक्तीची सुरू असते. जर असहाय्य असेल वक्ता म्हणजे जर त्यामध्ये एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीकडे कुठल्याही तरी पद्धतीची मदत मागत असेल तर त्यामध्ये आपल्याला या प्रकारची शैली ही दिसून येते. म्हणजे माझं कोणी ऐकतच नाही, मी एक शिक्षिका तर आहे पण मी वर्गात गेल्यावर मुलं गप्पच बसत नाही, बडबड 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 करत राहतात. अशा प्रकारचं जर ऋणात्मक भावना जर त्या व्यक्तीच्या मनात येत असतील तर ती व्यक्ती निश्चितच असहाय्य वक्ता या प्रकारात मोडणारी असते. आता या वेगवेगळ्या पद्धतींचे एकत्रीकरण होऊन आपलं संप्रेषण हे होत असतं, हे आपण इथे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आता परत एकदा मी बालभारतीचा आधार घेतला इथे आपल्याला दोन गोष्टी दाखवण्यासाठी. बघा, ह्या प्रसंगांचे अर्थ लावा असं मी इथे म्हणणार नाही, पण ह्या प्रसंगांचा अर्थ आपल्या मनात घेऊन तुम्ही त्याबद्दल आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर सांगा. बघा, पहिल्या गोष्टीत आहे किंवा पहिल्या चित्रात आपल्याला असं दिसतंय की एक माणूस रात्री एका घराच्या कुंपणावरून आत शिरतोय. आता ह्याबद्दल तुम्ही पूर्ण वाक्य किंवा याची गोष्ट पूर्ण कशी करता याच्यावर त्या संप्रेषणाचा भाग अवलंबून आहे. दुसऱ्या भागात जर बघितलं तर अपघात झाल्यावर एक माणूस घटनास्थळापासून मोटारसायकलवर जोरात लांब निघून चाललाय. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून मी काय केलं, मी फक्त इथला संदेश तुम्हाला वाचून दाखवला. मात्र तुमच्या डोक्यात याबद्दल काय गृहीतक आलं हे सगळ्यात इथे महत्वाचं आहे. कारण त्यानुसार या गोष्टीचा अर्थ हा लावला जाणार आहे. आता पहिल्या भागात असं आहे की जर घरी यायला उशीर झाला आहे किंवा किल्ली हरवलेली आहे तर स्वतःच्या घरात सुद्धा माणूस कुंपणावरून आत शिरू शकतो याच्याबद्दलचा विचार आपण जरा कमीच करतो. म्हणजे कुंपणावरून शिरणारा चोर असतो हे आपल्या डोक्यात एक गृहीतक हे मांडलं गेलेलं असतं आणि त्यामुळे त्या पद्धतीने संप्रेषण हे केलं जातं. दुसऱ्या भागात जर तुम्ही दुसऱ्या चित्राबद्दल जर तुम्ही इथे बघितलं तर अपघात स्थळापासून पळून जाणारा माणूस किंवा लांब जाणारा माणूस हा तिथून पळून जातोय आणि त्याच्याचमुळे हा अपघात झाला असावा असं एक गृहीतक आपण इथे मनातल्या मनात मांडत असतो आणि त्याप्रमाणेच आपल्या डोक्यात हे विचार येतात आणि त्या पद्धतीचं संप्रेषण हे इथे होत राहतं. अर्थातच या व्यतिरिक्त ही व्यक्ती पोलीस किंवा ही व्यक्ती काही वैद्यकीय मदत मिळते का हे बघायला जोरात पुढे जाऊ शकतो याचा विचारही आपण इथे निश्चित करायला पाहिजे. आता आला भाग आपल्या सगळ्यात महत्वाच्या पद्धतीचा म्हणजे कार्यालयीन संप्रेषणाचा. आता जेव्हा कार्यालयीन संप्रेषण आपण इथे म्हणतोय तिथे वेगवेगळ्या पद्धतीचं संप्रेषण वेगवेगळ्या पद्धतीने अपेक्षित असतं. पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्या की कुठलीही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला कार्यालयीन संप्रेषणाची गरज पडते. म्हणजे बघा, ध्येय निश्चिती असू दे किंवा ध्येय प्राप्ती असू दे किंवा उद्दिष्ट प्राप्ती असू दे, आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या समूहामध्ये एक यथायोग्य संप्रेषण त्याच्यासाठी असणं हे महत्वाचं ठरतं. म्हणजेच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. दुसरा भाग जो असतो तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे विदिन आणि आउटसाइड असं त्याला म्हटलं जातं की कार्यालयीन आणि कार्यालयाबाहेर जे संबंध असतात, व्यावहारिक संबंध जे असतात ते निश्चित आणि सुयोग्य करण्यासाठी आपल्याला योग्य त्या संप्रेषणाची ही आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपली स्वसंकल्पना तसेच आपल्या संघटनेची प्रतिमा उजळण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आपल्याला या संप्रेषणाची ही गरज पडत असते. म्हणजेच काय तर संघटनात्मक विकास साधण्यासाठी आपल्याला कार्यालयीन संप्रेषणाची ही गरज पडत असते. आता जसं आपण मगाशी म्हणलं की यामध्ये प्रकार जे आहेत विदिन आहे किंवा आउटसाइड आहे. मात्र तुम्हाला या चित्रांमध्ये जर दिसत असेल इथे कार्यालयीन संप्रेषणामध्ये आपण डाऊनवर्ड आणि अपवर्ड म्हणजेच आता बघा इथे जर मराठी शब्द वापरायचे झाले तर अधोगामी संप्रेषण आणि ऊर्ध्वगामी संप्रेषण असं आपल्याला इथे निश्चित म्हणता येईल. आता अधोगामी संप्रेषणात काय काय बरं येतं तर अधोगामी म्हणजेच डाऊनवर्ड, ओके, म्हणजे अप टू
डाऊन किंवा टॉप टू डाऊन कम्युनिकेशन ज्याला म्हणता येईल. पहिली चित्र जे दिसतंय त्यामध्ये. आता यामध्ये काय काय बरं येतं तर वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे नियम येतात. म्हणजे नोटिसेस आहेत, सर्क्युलर्स आहेत, अध्यादेश आहेत, किंवा आपल्या जर छोट्या छोट्या समूहांच्या काही मीटिंग्स होत असतील किंवा कार्यालयीन कामाच्या ज्या नोंदी होत असतील त्या आहेत, ऑर्डर्स आहेत वेगवेगळ्या किंवा आदेश आहेत, पत्रव्यवहार आहे. हा सगळा आपल्या पहिल्या प्रकारच्या म्हणजेच अधोगामी संप्रेषणामध्ये आपल्याला इथे दिसून येतो. अर्थातच यामध्ये हँडबुक्स किंवा ज्याच्यामध्ये सगळे नियम लिहून ठेवलेले आहेत अशा पुस्तिकांचा सहभागही आपल्याला करता येतो. आता यामध्ये जर तुम्ही दुसरा भाग बघितला तर तिथे अपवर्ड किंवा डाऊन अप असा हा भाग आपल्याला इथे दिसतो. खरं सांगू का, जेव्हा आम्ही वेगवेगळ्या संस्थांचा आता या म्हणजे नवीन किंवा ज्याला मॉडर्न बिझनेस प्रॅक्टिसेस असं म्हणतात त्यांचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं की पहिल्या भागापेक्षा आता दुसरा भाग हा जास्त महत्वाचा ठरतोय. म्हणजेच अधोगामी संप्रेषणापेक्षा आपल्याला आता ऊर्ध्वगामी संप्रेषण हे जास्त महत्वाचं ठरतंय. कारण का की फ्रंटलाईन ऑफिसर्स म्हणजे अतिशय पुढच्या स्तरावरचे किंवा सबऑर्डिनेट ज्याला इथे चित्रामध्ये म्हणलेलं आहे, या सगळ्या लोकांचा ग्राहकांशी सतत हा एक कॉन्टॅक्ट किंवा ज्याला म्हणता येईल त्यांचा संवाद हा सातत्याने होत असतो. आणि म्हणून त्यांच्याकडून आपल्याला सगळ्यात चांगली, अचूक आणि योग्य अशी माहिती ही मिळू शकते. आता ह्यामध्ये काय काय येतं तर ऊर्ध्वगामी संप्रेषणामध्ये आपल्याला परफॉर्मन्स म्हणजे कामाचा दर्जा हा कळू शकतो. तसंच जर नोकरीशी जुळलेले किंवा नोकरी संदर्भातले असं म्हणता येईल तर नोकरी संदर्भातले किंवा एखाद्या टास्क संदर्भातले किंवा एखाद्या ध्येय पूर्ण करण्याच्या संदर्भातले काही प्रश्न पडलेले असतील, काही समस्या असतील तर ह्या सगळ्याबद्दलची चर्चा आपण आपल्या व्यवस्थापनाशी यामध्ये करू शकतो. यामध्ये आपल्याला नवीन विचारधारा उत्पन्न झालेल्या दिसतात किंवा नवीन पद्धती या सुचवलेल्या असतात आपल्या कर्मचारी वर्गाने. आणि समोरासमोर चर्चा हे या पद्धतीच्या संप्रेषणाचं एक खूप मोठं महत्व किंवा ज्याला म्हणता येईल खूप मोठी पद्धत, महत्वाचा प्रकार हा आपल्याला इथे दिसून येतो. आता यामध्ये दोन पद्धती आणखीन आपल्याला दिसतात. ग्रीव्हन्सेस म्हणजे जर काही प्रश्न किंवा जर समस्यांच्याही व्यतिरिक्त जर आपल्याला शब्द वापरायचा झाला इथे तर त्यांच्या मनात काही जर खल असेल किंवा कर्मचारी नाखुश असतील तर त्या नाखुशीचं, नाराजीचं कारण शोधून काढण्यासाठी ही पद्धत संप्रेषणाची अतिशय उपयुक्त ठरते. म्हणजेच काही सजेशन बॉक्स असतील तुमच्या कार्यालयामध्ये, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये आपण सजेशन बॉक्स मांडतो किंवा एक छोटासा चौकोनी डबा ठेवलेला असतो. तिथे तुम्ही तुमच्या सूचना किंवा तुमचे विचार हे प्रकट करू शकता. त्याचप्रमाणे कर्मचारी वर्गाचा जो सर्वे किंवा त्यांना एक प्रश्नावली दिली जाऊन त्यांचं मत हे प्रदर्शित करण्याची कल्पना असते, त्यामध्येही ही पद्धत किंवा त्या पद्धतीनेही आपण या पद्धतीचं संप्रेषण हे अतिशय प्रभावीरित्या करू शकतो. आता यापेक्षा जर पुढे जाऊन बघायचं झालं तर कार्यालयीन संप्रेषणात आपल्याला अजून एक भाग दिसतो तो म्हणजे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनचा. आता हॉरिझॉन्टल हा पहिला 7.7 हा आपल्या पुस्तिकेतला लॅटरल किंवा हॉरिझॉन्टल असं ज्याला म्हणते की ज्यामध्ये क्षितिज समांतर असं आपल्याला मराठी तिथे म्हणता येईल संप्रेषणाला या म्हणजे समांतर संप्रेषण, अधिकारी वर्गाचे एकमेकांशी असलेले संप्रेषण असं इथे उल्लेख इथे आपल्याला करता येईल. आता या प्रकारच्या संप्रेषणाचा सगळ्यात महत्वाचा फायदा किंवा ज्याला म्हणतात ऍडव्हान्टेज हा असा असतो की त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न खूप चुटकीसरशी सोडवता येतात. कधी कधी काय होतं की विपणन खात्यात झालेल्या किंवा सोडवलेल्या प्रश्नाची माहिती आपल्याला ह्युमन रिसोर्स किंवा ज्याला म्हणता येईल की मानव संसाधन कार्यालयात हा आपल्याला पत्ताच नसतो की त्यांनी त्याच्यावरचं कसं समाधान किंवा त्याच्यावरचं उत्तर किंवा त्याच्यावरची पद्धत कशी शोधून काढली. तर जर अधिकारी वर्ग एकमेकांशी याबद्दल चर्चा करत असतील किंवा संप्रेषण साधत असतील तर निश्चितच ही या प्रकारची समस्या सुटायला वेळ लागणार नाही. आता दुसरा जो भाग तुम्हाला इथे दिसतोय तो आहे व्हील चेन किंवा डायगोनल कम्युनिकेशन. परंतु मित्रांनो या सगळ्या भागात जर तुम्ही बघितलं तर हा एक ऑफिशियल किंवा फॉर्मल
संप्रेषण किंवा ज्याला म्हणता येईल अतिशय व्यावहारिक आणि जे आपण निश्चितच ऍक्सेप्ट केलेलं आहे किंवा जे आपल्याला सुयोग्य वाटतंय, जे निश्चितच त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे अशा पद्धतीचं संप्रेषण आपल्याला इथे दिसतंय. पण कार्यालयामध्ये याही व्यतिरिक्त संप्रेषण होत असतं नाही का? म्हणजे बघा, आपल्या कॉलेजच्या वर्गाच्या बाहेर आपण ज्या गप्पा मारतो अशाच प्रकारच्या गप्पा कर्मचारी वर्ग एकमेकांशी मारत असतात. कधी बरं मारतात ते अशा गप्पा? म्हणजे कॉफी ब्रेक्स असतात किंवा आता सांगायला काही हरकत नाही, या अशा प्रकारच्या किंवा मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अगदी सिगरेट ब्रेक सुद्धा असतात. कॉफी ब्रेक, सिगरेट ब्रेक्स या गोष्टींमध्ये किंवा एक 5 मिनिटं आता याबद्दलची गोष्ट सांगायची झाली तर जपानी कंपन्या काय करायला लागल्यात माहिती? जे लोक सिगरेट ब्रेक घेणार नाहीत त्यांना 6 दिवसाची जास्त सुट्टी वर्षाअखेरीस मिळते. म्हणजे जर तुम्ही त्या वेळामध्ये काम केलं, रोजच्या 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही असे ब्रेक्स, कॉफी ब्रेक्स न घेता सातत्याने काम केलं तर वर्षाच्या 6 जास्तीच्या सुट्ट्या इतरांपेक्षा या मिळतात. आता ह्याही गोष्टीतून कार्यालयाने एक संप्रेषण साधलेलं आहे निश्चितच की तुमच्या तब्येतीची, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला तुमच्या इतकीच आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे. आता ह्या सगळ्यामध्ये किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्याशा ब्रेक्समध्ये किंवा जिथे वेळ दिला जातो कर्मचाऱ्यांना एकमेकांची संवाद साधण्याचा किंवा संप्रेषण करण्याचा, तिथे आपल्याला असं दिसून येतं की या गप्पांमध्ये खूप सारी माहिती ही अनावधानाने एकमेकांना दिली जाते. आता ही माहिती खरीच असते असंही नाही, परंतु असं बघण्यात आलंय की 70 ते 90% दिली गेलेली अशी अनऑफिशियल माहिती सुद्धा खरी असू शकते. आता यामध्ये एक थोडीशी मजा आहे बरं का या सगळ्या गोष्टीला. म्हणजे कुठल्या पद्धतीचं असं चित्र काढून आपण ह्या गोष्टीची माहिती देऊ शकणार नाही. आता जर तुम्ही इथे बघितलं तर या पद्धतीचं संप्रेषण कुठल्याही पद्धतीने घडू शकतं. खरं सांगायचं झालं तर डी मध्ये आणि ABCD आजूबाजूला असं जे चित्र आहे ते या गोष्टीला परफेक्ट चित्र असं म्हणता येईल. म्हणजे काय तर एक व्यक्ती इतरांना या माहितीचं संदेशवहन करत आहे किंवा संप्रेषण इथे साधलं जात आहे. आता ही माहिती ही निश्चितच ऑफिशियल नाही. कुठल्याही प्रकारचं रिटन किंवा लिखित स्वरूपातलं संप्रेषण इथे अपेक्षित नाही. अगदी आउट ऑफ द बॉक्स जाऊन किंवा ज्याला म्हणता येईल अतिशय वेगळ्या पद्धतीने अनौपचारिकरित्या गप्पा मारता मारता जी दिली गेलेली माहिती आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये गॉसिप असं म्हणतो. तर ह्या गॉसिप ऍक्च्युली पटकन स्प्रेड होतात बरं का. म्हणजे एकाला कळलं की दुसऱ्याला कळलं की तिसऱ्याला अगदी पटकन कळतं. जसं A to E इथे चित्रामध्ये दाखवलं गेलं. चट 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 तत्पर, फास्टर झाला म्हणते अशी तत्काळ अशा हे कम्युनिकेशन घडत असतं किंवा संप्रेषण होत असतं. आणि ही अनौपचारिक अशी जी पद्धती आहे याला आपण ग्रेप वाईन कम्युनिकेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतो. आता ही जी पूर्ण संकल्पना आहे ती अमेरिकन सिव्हिल वॉर मध्ये पहिल्यांदा बघण्यात आली होती. कारण एखादी गोष्ट औपचारिकरित्या न प्रसारित करता अनौपचारिकरित्या पटकन वाहत जाते किंवा त्याचं वहन पटकन होतं असं 1860 साली पहिल्यांदा दिसून आलं. आणि त्यावेळी माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचा वापर हा केला गेलेला होता. म्हणजे बघा तेव्हापासून या पद्धतीचा वापर आपण निश्चित करत आलेलो आहोत. कार्यालयीन संप्रेषणाच्या बाबतीत ह्या गोष्टीचा फार मोठा भाग आपल्याला अभ्यास करता येतो. आता आजच्या भागामध्ये शेवटचा भाग आता आपण पूर्ण करूया आणि तो आहे संप्रेषणातील अडथळ्यांचा. आता संप्रेषणातल्या अडथळ्यांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. म्हणजे जर तुम्ही पुस्तकं बघायला गेलात तर एकेका गोष्टीवर तुम्हाला मोठी मोठी पुस्तकं ही खूप मोठ्या संशोधकांनी लिहिलेली आपल्याला निश्चित दिसून येतात. आता इथे जर बघायचं झालं तर भाषिक किंवा शाब्दिक आणि अशाब्दिक असा हा जो पहिला मुद्दा आहे
तो म्हणजे एखादी व्यक्ती कशी दिसते. आता आजच्या जगात ज्याला बॉडी शेमिंग असं म्हणतात, किंवा रंगावरून, दिसण्यावरून, वजनावरून, उंचीवरून, चालण्याच्या लकबीवरून, बोलण्याच्या लकबीवरून, खाण्याच्या लकबीवरून, या सगळ्या गोष्टींवरून जर आपल्याला काही लोक टोमणे मारत असतील किंवा शेरे आपल्यावर मारत असतील, तर त्या पद्धतीच्या लोकांशी बोलायला आपल्याला खूप खूप प्रश्न पडतात किंवा नको वाटतं. तर अशा पद्धतीचे अडथळे हे निश्चित येत असतात संप्रेषणामध्ये. दुसरा भाग जो आहे तो आपण काहीतरी अनुभवलेला असता, म्हणजे पूर्वानुभव, पूर्वग्रह, काही डोक्यात आपल्याला गृहीतके असतात, किंवा कधी कधी आपण वेगळाच विचार करत असतो आणि मध्येच कोणीतरी येऊन वेगळंच काहीतरी बोलतं. तर अशा वेळी आपण मानसिकरित्या तयार नसतो अशा पद्धतीच्या संप्रेषणासाठी, असं आपल्याला बघता येईल. आणि या सगळ्यांमुळे निश्चितच एका प्रभावी संप्रेषणामध्ये हा अडथळा निर्माण होतो. व्यक्तीची मूल्य, व्यक्तीचे डोक्यात काहीतरी गोष्ट निश्चित ठरलेली असते आणि त्याच्यापासून दूर जाणं हे कित्येक वेळा व्यक्तीला हे अवघड पडत असतं. नकारात्मक स्वकल्पना हा अजून एक फार मोठा भाग इथे आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्वकल्पनाच नाही नाही, मी तर काळीच आहे, माझ्याबद्दल काय लोक बोलत असणार, किंवा नाही 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 मला टक्कलच पडलंय, मी नाही चांगला दिसणार एखाद्या कार्यक्रमामध्ये, अशा पद्धतीची जर स्वकल्पना असेल तर ती व्यक्ती पुढे येऊन कम्युनिकेशन किंवा संप्रेषण करण्यासाठी पुढाकार घेत नाही आणि त्यामुळे हा एक मोठा अडथळा आपल्याला दिसून येतो. दुसऱ्याचं ऐकून न घेण्याची जर वाईट सवय असेल व्यक्तीला, तर आपण काहीच करू शकत नाही. आपण त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला तरीही आपलं संप्रेषण हे प्रभावी आणि पूर्ण हे दोन्ही घडत नाही. एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, आता कितीतरी लोकांना स्टेज फिअर असते किंवा पब्लिक स्पीकिंगची भीती असते, लोकांचं मग कसं बोलावं याची भीती वाटत असते मनातून. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या कम्युनिकेशन मध्ये किंवा संप्रेषणात हा निश्चित अडथळा किंवा प्रश्न मोठा इथे निर्माण होऊ शकतात. आता यामध्ये जेव्हा आपण इथे बघतोय की भौतिक हा जो भाग आहे किंवा भौतिक अडथळे जे आहेत, तर इथे अंतर हा भाग जर घेतला तर काही वेळा खूप लांब असलेल्या माणसाच्या अशाब्दिक संप्रेषणामध्ये हा अडथळा येऊ शकतो. त्याच प्रकारे जरी इथे तंत्रज्ञान आवाज हे वर्णन केलेलं असलं तरी मी तुम्हाला असं सांगू शकते की जेव्हा आपण भौतिक अडथळ्यांचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट तर रंगाचा विचार करावा लागतो. आता तुम्ही म्हणा की हे कसं काय, म्हणजे आपल्या वातावरणात किंवा आपल्या आजूबाजूला असलेले रंग हे सुद्धा आपल्या संप्रेषणातला अडथळा होऊ शकतात. अडथळाही होऊ शकतात किंवा ते रंग आपल्या संप्रेषणातील अडथळे दूरही करू शकतात. बघा, म्हणजे आपल्या भावना या रंगांवर अवलंबून असू शकतात. आपल्या आजूबाजूला तुम्ही कधी बघितलंय का एखाद्या अम्युजमेंट पार्क मध्ये जाऊन किंवा एखाद्या खूप छानशा हिरवळीच्या जागेवर बघून, तर अशा सगळ्या गोष्टींकडे बघितलं तर तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर अम्युजमेंट पार्क मध्ये खूप प्रखर असे रंग वापरले जातात. खूप ब्राईट कलर ज्याला म्हणता येईल, लाल असतो, पिवळा असतो, केशरी असतो, हिरवा असतो, जेणेकरून आपलं लक्ष तिथे जाईल आणि आपला जो भावनांचा स्त्रोत असतो तो अतिशय चांगला किंवा उद्दीपित व्हायला ह्याच्यामुळे निश्चितच उपयोग होतो. म्हणजेच भावना नियंत्रित करण्यासाठी रंगांचा हा फार मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे आवाजाची तीव्रता जी आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इथे म्हणजे आवाज म्हणजे इथे एकमेकांच्या व्यक्तींचा आवाज नाही म्हणते मी वातावरणातील आवाजाचा इथे उल्लेख करते. एखाद्या अम्युजमेंट पार्क मध्ये रेन डान्सच्या इथे ज्या पद्धतीने आवाजाची तीव्रता कमी जास्त होते त्या पद्धतीने तुमच्या भावना नियंत्रित ह्या केल्या जातात. त्याच पद्धतीने प्रकाश, म्हणजे प्रकाश खूप कमी असेल तर अशाब्दिक संप्रेषण हे निश्चितच अवघड होईल. त्याच पद्धतीचा तुम्ही विचार केला की गंध किंवा एखाद्या पद्धतीचा वास, तुम्हाला एखाद्या पद्धतीचा वास खूप आवडत असेल तर त्याच्यामुळे तुमच्या मनावरचा ताण हलका होऊन तुम्हाला संप्रेषणात आनंद हा निश्चित मिळू शकतो. याच्या उलट जर एखादी दुर्गंधी असेल किंवा घाणा वास येत असेल तर त्याच्याने मानसिकरित्या त्रास किंवा ताण हा निर्माण होऊ शकतो. तर अशा पद्धतीचा संप्रेषणातल्या भौतिक गोष्टींवरचा जो भाग आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो.
अर्थातच एर्गोनॉमिक्स म्हणजे बसायच्या वस्तूंच्या रचनेवरूनही शारीरिक अवस्थेत बदल घडत असतात आणि त्यामुळे संप्रेषणामध्ये अडथळे हे येऊ शकतात. काही वेळा विविध प्रदेशातील वेळा ह्या या संप्रेषणातील अडथळ्याला कारणीभूत ठरतात. तुम्ही बघितलं असेल आजची पिढी ही रात्रपाळीच्या नोकऱ्या सुद्धा खूप आनंदाने करते, पण एखाद्या व्यक्तीला रात्रपाळीचं काम करता येत नसेल तर त्यावेळी काम केल्यामुळे जो प्रॉब्लेम येतो किंवा जो प्रश्न पडतो किंवा जो अडथळा येतो त्याच्यामुळे संस्थेचं हे नुकसान हे निश्चित होऊ शकतो. कारण बिझनेसमध्ये किंवा ज्याला जे व्यवहारामध्ये टाइम मनी आणि म्हणूनच आपल्याला वेळ सांभाळणं हे अतिशय मूल्यवान अशी वेळ आपली एकमेकांची सांभाळून आपल्या कामाचा दर्जा हा अतिउच्च ठेवणं हे इथे अपेक्षित असतं. आता चांगल्या किंवा प्रभावी संप्रेषणासाठी काय बरं करावं? अर्थात इथे एक मुद्दा माझा बोलायचा राहून गेला की सांस्कृतिक अडथळा जर असेल म्हणजे एकाच गोष्टीचा, समजा एखादं आपल्या हाताचा एखादं बोट दाखवणं, निर्देश करणं, अशा पद्धतीचं जर आपल्याला जेस्चर किंवा त्याचा सांस्कृतिक अर्थ जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवला गेला जात असेल, म्हणजे एखाद्या संस्कृतीमध्ये एखाद्या गोष्टीचा अर्थ वेगळा आणि दुसऱ्या गोष्टीचा अर्थ वेगळा असं जर म्हणलं जात असेल आणि जर मल्टीनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामधल्या या जर कंपन्या असतील तर त्यामध्ये या पद्धतीची अडचण ही आपल्याला निश्चित दिसून येते. म्हणजे राग व्यक्त करण्याची पद्धत जर तुम्हाला माहिती असेल तिथे फक्त एक छोटंसं उदाहरण सांगते. आपण नाही पटकन म्हणू शकतो, म्हणजे आपण मी इथे भारतीयांचा उल्लेख करते, इथे आपण पटकन नाही 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 हे जमणार नाही बरं का, हे होणार नाही, म्हणजे आमच्या पुण्यात तर आम्ही पटकन म्हणतो की जे हे जरा अवघडच आहे. परंतु जर तुम्ही जपानी लोकांशी एखाद्या व्यावहारिक संबंधांमध्ये काम केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हे लोक नाही म्हणतच नाही. त्यांच्या सांस्कृतिक व्यावहारिक अशा संप्रेषणामध्ये नाही नसतंच बऱ्याचदा. मग ते काय म्हणतात? ते म्हणतात मे बी. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की जेव्हा ते मे बी म्हणतात तेव्हा ते नकारात्मक भावनेकडे झुकलेले असतात. पण जर तुम्हाला हा सांस्कृतिक त्याचा रेफरन्स किंवा त्याचा अर्थ हा समजत नसेल किंवा माहिती नसेल तर ह्या पद्धतीचा व्यापार करणं हे खूप अवघड ठरू शकतं. आता यामध्ये अडथळे दूर करण्यासाठी पहिले तर अभ्यास करावा लागतो. म्हणजे मल्टीनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय व्यावहारिक संबंधांचा अभ्यास हा तर इथे अपेक्षित आहेच, परंतु संप्रेषणाच्या वेगवेगळ्या पातळ्यांचा अभ्यास, त्यांचे समज, एक चांगला श्रोता असणं किंवा एक गुड लिसनर असणं हेही इथे अपेक्षित असतं. आपल्याला एनसीईआरटीनी हे 7 C's हे आपल्याला इथे एकत्र करून दिलेले आहेत. अर्थातच आपल्या पुस्तिकेत हे नसल्यामुळे मी फक्त इथे त्याचा उल्लेख करते. तुम्ही इथे बघू शकता क्लिअर म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की क्लिअर आणि कम्प्लीट असं म्हणता येईल, म्हणून पूर्ण, संक्षिप्त किंवा एक विचारपूर्वक केलेलं, स्पष्ट, अचूक आणि व्यावहारिक असं संप्रेषण हे आपल्याला यशस्वी करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतं. म्हणून एखाद्या गोष्टीचं आकलन करणं, त्याच्याबद्दल आनंद निर्माण करून आपल्या परस्पर संबंधांमध्ये सुधार घडवून आणणं हे फक्त आपल्या हातात असतं. याच्याबद्दलचा अभ्यास करणं हेही तितकंच महत्वाचं असतं. संप्रेषण हे आपोआप यशस्वी होत नाही, त्याच्यावर काम करावं लागतं, त्याचा अभ्यास करून या पद्धतीचं कौशल्य आपल्याला प्राप्त करावं लागतं. आणि मला याची खात्री आहे की आपले हे संप्रेषणावरचे 2 भाग तुम्हाला निश्चित तुमचं संप्रेषण सुधारण्यासाठी हे मदत करतील आणि ह्याचा उपयोग आपल्याला निव्वळ परीक्षेसाठी नाही तर रोजच्या आयुष्यातही निश्चित होईल. आता प्रभावी संप्रेषण शैली जेव्हा आपण कार्यालयामध्ये बघतो त्यामध्ये आपल्याला असं निश्चित म्हणावं लागेल, कारण काही संप्रेषण जी कार्यालयाशी निगडीत असतात ती थोडीशी अवघड असतात. म्हणजे बघा, काही नियम असतात, काही अटी असतात की तुम्ही डायरेक्ट असं बोलू शकत नाही, तुम्ही थेट असं ग्राहकाला सांगू शकत नाही, त्याचं आधी ऐकून घ्या, किंवा कामाची एखादी विशिष्ट पद्धत असते, किंवा कधी कधी कार्यालयीन रचना जी असते, स्ट्रक्चर ज्याला म्हणतात ऑर्गनायझेशन, ते अतिशय क्लिष्ट असतं आणि त्यामुळे थेट संवाद किंवा टेलिफोनिक संवाद, आता ही एनसीईआरटीची सुंदर चित्र आपल्याला यासाठी मदत करतात.
की आपल्याला जर एखादं प्रेझेंटेशन असेल एखाद्या कमिटी समोर, किंवा आपला पत्रव्यवहार असेल, आपलं लिंक्डइन सारखं सोशल मीडिया असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एक प्रभावी संप्रेषणाची गरज ही सारखी पडणार आहे, सतत पडणार आहे. आणि म्हणून स्वतः त्याचा अभ्यास करून त्याच्यावर निश्चितच प्रभुत्व मिळवणं ही आजची आपली गरज आहे. आणि तुम्ही सगळेजण त्यावर निश्चित काम कराल याची मला खात्री आहे. याबरोबरच मी आजचा भाग इथेच संपवते. परत भेटू पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.